नमस्कार. रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी तेजल तुमच्या सगळ्यांचं 8 जानेवारीच्या दिनविशेष व विचारधन या सत्रात सहर्ष स्वागत करते. जाणून घेऊ एक प्रेरणादायी विचार. यश मिळवण्यासाठी कोणत्या मार्गाने जावे हे मी सांगू शकणार नाही, पण स्वतःला ओळखून स्वतःसाठी स्वतःकडून नेमके काय हवे आहे हे शोधणे म्हणजेच यशाच्या जवळ जाणे होय, असे विश्वनाथ आनंद यांनी म्हटले. सुरुवात करूया 8 जानेवारीच्या सत्राला. 8 जानेवारी 2001 रोजी भारत व व्हिएतनाम दरम्यान सांस्कृतिक, पर्यटन आणि अणुऊर्जेचा शांततेसाठी वापर करण्याच्या 3 करारांवर सह्या झाल्या. 1947 रोजी राजस्थान या विद्यापीठाची स्थापना झाली. 8 जानेवारी 1940 रोजी दुसऱ्या महायुद्धात ब्रिटनने अन्नधान्यावर नियंत्रण अर्थात रेशनिंग आणले. 8 जानेवारी 2000 रोजी लता मंगेशकर यांची 1999 साठीच्या NT रामाराव या राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाली. आजच्याच दिवशी 1889 रोजी संख्यात्मक सामग्रीचे विश्लेषण करण्यासाठी डॉक्टर हर्मन होलरीथ यांना अमेरिकन गणकयंत्राचे पेटंट मिळाले. अमेरिकेच्या जनगणनेत 1890 या गणकयंत्राचा उपयोग करण्यात आला. 8 जानेवारी 1942 रोजी स्टीफन हॉकिंग यांचा जन्म झाला. ते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ आणि लेखक होते. 8 जानेवारी 1936 रोजी ज्योतिंद्रनाथ दीक्षित यांचा जन्म झाला. ते परराष्ट्र सचिव, मुत्सद्दी व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार होते. त्यांचा मृत्यू 3 जानेवारी 2005 रोजी झाला. 8 जानेवारी 1996 रोजी फ्रान्सवा मित्रा यांचा मृत्यू झाला. ते फ्रान्सचे 21वे राष्ट्राध्यक्ष होते. त्यांचा जन्म 26 ऑक्टोबर 1916 रोजी झाला. 8 जानेवारी 1995 रोजी मधु लिमये यांचा मृत्यू झाला. ते स्वातंत्र्य सैनिक, पत्रकार, समाजवादी नेते व राजकारणी होते. त्यांचा जन्म 1 मे 1922 रोजी झाला. 8 जानेवारी 1963 रोजी लिओनार्डो द व्हिन्सी या मोनालिसाचे अमेरिकेत प्रथमच नॅशनल गॅलरी ऑफ आर्ट, वॉशिंग्टन येथे प्रदर्शन करण्यात आले. 8 जानेवारी 1880 रोजी सत्यशोधक समाजाच्या संस्काराने लावलेली लग्ने कायदेशीर असल्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय आला. ब्राह्मणेतर लोकही लग्नाचे पौराहित्य करू शकतात हे न्यायालयाने मान्य केले. 8 जानेवारी 1926 रोजी केलुचरण महापात्रा यांचा जन्म झाला. ते प्रसिद्ध ओडिसी नर्तक होते. त्यांचा मृत्यू 7 एप्रिल 2004 रोजी झाला. 8 जानेवारी 1924 रोजी गीता मुखर्जी यांचा जन्म झाला होता. त्या स्वातंत्र्य सेनानी, कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या व लोकसभा सदस्य होत्या. त्यांचा मृत्यू 4 मार्च 2000 रोजी झाला. 8 जानेवारी 1976 रोजी चाऊ एन लाय यांचा मृत्यू झाला. ते चीनचे राष्ट्राध्यक्ष होते. त्यांचा जन्म 5 मार्च 1898 रोजी झाला. 8 जानेवारी 1825 रोजी एली व्हिटनी यांचा मृत्यू झाला. ते कापसाच्या जिनिंग मशीनचे संशोधक होते. त्यांचा जन्म 8 डिसेंबर 1765 रोजी झाला. 8 जानेवारी 1957 रोजी गोव्याच्या लष्करी न्यायालयात मोहन रानडे यांच्यासह 23 जणांना 24 वर्षांची शिक्षा झाली. भारत सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे गोवा स्वतंत्र झाल्यानंतरही अनेक वर्षे ते पोर्तुगालमधील तुरुंगात खितपत पडून होते. अखेर तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री अण्णादुराई यांनी पोपकडे केलेल्या मध्यस्थीमुळे 1969 मध्ये त्यांची सुटका झाली. त्यांना गोवा पुरस्कार 1986, पद्मश्री 2001 व सांगली भूषण 2006 इत्यादी पुरस्कारांनी गौरवण्यात आले. आजच्याच दिवशी 1835 मध्ये अमेरिकेवरील राष्ट्रीय कर्ज पहिल्यांदाच आणि एकदाच शून्य झाले. 8 जानेवारी 1973 रोजी नारायण भिकाजी तथा नानासाहेब परुळेकर यांचा मृत्यू झाला. सकाळ वृत्तपत्राचे संस्थापक संपादक, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि भारतीय पत्रकारितेचे पितामह, स्वच्छ समाजदृष्टी, उक्ती व कृती यातील करडी शिस्त या असाधारण गुणांमुळे नानासाहेब परुळेकर हे स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी पत्रकारितेतील सदैव स्मरणात राहावे असे व्यक्तिमत्व ठरले. त्यांना पद्मभूषण सन्मानाने गौरविण्यात आले होते. निरोप घेता हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. त्यांचा जन्म 20 सप्टेंबर 1898 रोजी झाला. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण ऐकले 8 जानेवारीचे दिनविशेष हे सत्र. आता आपण पुन्हा भेटूया पुढील दिनविशेष या सत्रात. तोपर्यंत स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी. आमच्या कार्यक्रमांचा फीडबॅक
आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880 अर्थात 8698 8698 80. धन्यवाद.